रास्त भाव दुकानदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर येते आणि नेमकं काय आहे की त्यांना या बातमीच्या माध्यमातून आनंद साजरा करावा लागणार आहे पाहूया। राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य व साखरेचे वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांना मार्जिनमध्ये क्विंटल मागे 20 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते। त्यामुळे आता दुकानदारांना क्विंटल मागे 20 रुपयांची वाढ मिळाल्याने यापूर्वीच्या 150 रुपयांऐवजी 170 रुपये मार्जिन मिळणार आहे। अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिकाधारकांना 53,910 रास्त भाव धान्य दुकानदारांमार्फत ई-पॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक पडताळणी करून अन्नधान्य, साखर व इतर वस्तूंचे वितरण केले जाते। या दुकानदारांना केंद्र सरकारकडून 45 रुपये आणि राज्य सरकारकडून 105 रुपये असे एकूण क्विंटल मागे 150 रुपये मार्जिन म्हणून दिले जाते। या मार्जिन रकमेत वाढ करण्याची विनंती दुकानदार संघटनांकडून करण्यात येत होती। त्यानुसार या मार्जिनमध्ये क्विंटल मागे 20 रुपयांची वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। त्यानुसार क्विंटल मागे रास्त भाव दुकानदारांना 170 रुपये असे मार्जिन देण्यात येणार आहे। या निर्णयामुळे दरवर्षी सुमारे 92 कोटी 71 लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद केली जाणार आहे।